वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. मी डॉक्टर निलेश पाटील, ऑर्थोपेडिक अँड स्पाइन स्पेशलिस्ट, अल्थिया क्लिनिक. आपले स्वागत करीत आहोत. आज आपण ज्या गोष्टीबद्दल बोलणार आहे त्याला आपण टेकनेक किंवा मोबाईल आणि लॅपटॉपच्या अति वापरामुळे जो त्रास होतो आपण त्याबद्दल बोलणार आहोत. ऍक्च्युली लॅपटॉप आणि मोबाईल याच्या अति वापरामुळे आपल्या मणक्यांवरती खूप फरक पडतो. आपल्या मानेच्या मणक्यांवरती त्रास होतो, आपल्या पाठीच्या मणक्यांवरती त्रास होतो आणि अति वेळ लॅपटॉप वरती बसल्यामुळे आपल्या कमरेच्या मणक्यांमध्ये पण त्रास होतो. ऍक्च्युली बघायला गेलो तर हा त्रास म्हणजे काही आजार नाही आहे, हा आपण स्वतःहून क्रिएट करून घेतलेला आपल्याला त्रास आहे. आजार नाही, मी त्रास बोलतोय. त्रास हा असा त्रास ही एक गोष्ट आहे की ती आपल्याला लगेचच्या लगेच क्युअर करता येते. त्यासाठी आपल्याला काही बदल करावे लागतात. आता आपण पहिली सांगू की टेक्निक मध्ये पेशंटला प्रॉब्लेम्स असतात. टेक्निक मध्ये पेशंटला प्रॉब्लेम असू शकतात की पेशंटची मान दुखणे किंवा पेशंटला मान फिरवण्यामध्ये त्रास होणे किंवा पेशंटचा हात दुखणे, पेशंटची कंबर दुखणे किंवा पेशंटच्या कमरेपासून पाय दुखणे, हे सगळे टेक्निकचे लक्षण आहेत. किंवा स्टिफ नेक पण म्हणतो आपण याला. तर आपण आज याच्या ट्रीटमेंट बद्दल बोलणार. याची ट्रीटमेंट फारच सोपी आणि सरळ आहे. याच्यासाठी मला वाटत नाही की आपल्याला कुठली शस्त्रक्रियेची गरज लागते. यासाठी आपल्याला ज्या गोष्टी लागतात त्या आहे इम्प्रुव्हमेंट ॲट युअर वर्क प्लेस. दॅट इज व्हॉट वी कॉल एज अर्गोनॉमिक्स. म्हणजे उदाहरणार्थ जर तुम्ही तुमचा लॅपटॉप खाली बघून बघत असाल तर तुमच्या लॅपटॉपची स्क्रीन तुमच्या आय साईडच्या लेवलला आणायची. त्यासाठी तुम्ही हवं तर खुर्चीची हाईट कमी करू शकता किंवा टेबलची हाईट वाढवू शकता. तुम्ही अर्गोनॉमिक चेअर्स मिळतात ज्याच्यामध्ये स्पायनल कर्व्हेचर मेंटेन राहतं, त्यांचा वापर करू शकता. किंवा अति काळ एखाद्या कुठल्या म्हणजे तुम्ही काम करताय तर 1 तासाच्या वरती खुर्चीत बसायचं नाही. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही 1 तासानंतर उठा, एक 5 ते 10 मिनिटं स्ट्रेचिंग करा आणि परत बसा. हे पण एक सोल्युशन आहे तुमच्या टेक्निकसाठी. तिसरी गोष्ट, आपल्याला जर ह्याच्याने सुद्धा फरक पडत नाही तर आपल्याला फिजिओथेरपीचा सहारा घ्यावा लागतो. फिजिओथेरपीमध्ये आपल्याला त्याच्यामध्ये काय काय ट्रीटमेंट येते. एकतर येतं IFT, त्याला आपण इंटरफेरेन्शियल थेरपी म्हणतो. एकतर येतं स्ट्रेंगनिंग एक्सरसाइज, म्हणजे आपण बॅक स्ट्रेंगनिंग एक्सरसाइज म्हणतो, म्हणजे स्नायूचं बळकटीकरण. ऍक्च्युली बघायला गेलं तर टेक्निक आणि टेक्निकसाठी जे महत्वाचं ट्रीटमेंटचा पार्ट आहे तो आहे स्नायूचं बळकटीकरण. आपण जर ते नाही केलं तर आपण कितीही गोळ्या औषधी खाल्ल्या तरी ते आपल्याला त्रासातून मुक्ती होणार नाही. म्हणून मी आताही बोलतोय की टेक्निक हा आजार नसून एक त्रास आहे आणि त्रासातून मुक्ती मिळवायची असेल तर त्याचे जे मूळ ट्रीटमेंट आहे, एक्सरसाइजेस किंवा सिटिंग पोस्चर चेंज करणे किंवा फॉलोइंग अर्गोनॉमिक्स ॲट युअर वर्क प्लेस, हे एवढीच त्याची ट्रीटमेंटचा पार्ट आहे. अधिक माहितीसाठी कृपया कॉन्टॅक्ट करा. अल्थिया क्लिनिक, MIDC चिंचवड, पुणे.